निवडणुकीच्या अनुषंगाने शासन आदेशानुसार मनपाने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्याकडे प्ररूप प्रभाग रचना आराखडा सादर केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून हा आराखडा नगर विकास विभागाकडे व त्यानंतर निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे। महापालिकेचे उपायुक्त तथा प्रभाग रचना समितीचे प्रमुख विजयकुमार मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्ररूप प्रभाग रचना प्रस्ताव सादर केला। शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मनपा समितीने प्रभाग रचना केली आहे। ही रचना उत्तरेकडून झिगझॉग पद्धतीने सुरू करून दक्षिणेकडे समाप्त केली जात आहे। यामध्ये मागील निवडणुकीप्रमाणे 17 प्रभाग, 68 सदस्य संख्या, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, आरक्षण, महिलांसाठी राखीव जागा, नव्याने केलेले प्रभाग रचना आदी बाबींचा समावेश आहे। जिल्हाधिकारी या प्रस्तावाची तपासणी करून तो नगर विकास विभागाला सादर करणार आहे। 13 ते 25 ऑगस्ट दरम्यान नगर विकास विभागाकडून निवडणूक आयोगाकडे हा प्रस्ताव जाईल। आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून या प्रभाग रचनेस मान्यता दिली जाईल। त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त प्ररूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविणार आहे। 9 ते 18 सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हरकतीवर सुनावणी घेतली जाणार आहे। सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकारी यांनी अंतिम केलेले प्रभाग रचना 19 सप्टेंबर रोजी नगर विकास विभागात सादर केले जाणार आहे। 23 सप्टेंबर रोजी नगर विकास विभागाकडून प्रभाग रचना निवडणूक आयोगाला सादर केली जाईल।